बघू शकता आपण आता येताना हिवाळी जी आपण युट्यूबवर नुसती बघितली हिवाळी शाळा, ज्या शाळेला आदर्श पुरस्कार भेटलेला आहे मुख्यमंत्र्यांतर्फे, तर ही बघा ही हिवाळी शाळा. तर आता आपण त्या शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर चला बघूया पुढे. मित्रांनो बघू शकता आता आपल्याला सर्वप्रथम आपण गावाची माहिती आणि आपली माहिती देऊ आणि नंतर आपल्याला शाळेतील मुली आलेल्या आहेत त्या आपल्याला ह्या शाळेविषयी माहिती देणार आहेत. तर चला सर्वप्रथम आपण आपल्या गावाविषयी आणि आपल्याविषयी माहिती देऊ. नमस्कार, आम्ही सर्व कोटंबी गावचे. कोटंबी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक. म्हणजे जवळपास आम्ही नाशिक मधलेच, पण सुरगाणा माहित असेल तुम्हाला, जवळपास तिकडे गुजरात बॉर्डरवर. तुम्ही पण गुजरात बॉर्डरवर, आमचं तो कोपरा नाशिकचा पश्चिमेकडील कोपरा कोटंबी. इथं पण कोटंबी आहे ना, सेम आमचं पण तेच नाव, पण तिकडे आम्ही नंतर सुरगाणा तालुक्यामध्ये. तर आम्ही पण म्हणजे आमचं गाव पण आता जवळपास स्वदेश फाउंडेशन तुम्ही पण ऐकले ना. स्वदेश फाउंडेशनने आमचं पण गाव सुरुवात जेव्हा सुरगाणा तालुक्यामध्ये स्वदेश फाउंडेशन जेव्हा आलं तेव्हा आमच्या गावापासून सुरुवात झाली. तर आमचं पण गाव आता जवळपास आदर्श गाव घोषित होण्यामागच आहे. तर आम्ही पण आता जवळपास आम्ही पण विचार केला की जर आपल्या गावात पण काहीतरी आता शाळेबद्दल, तुमच्या शाळेबद्दल खूप आम्ही पण ऐकून आहोत. जवळपास मुख्यमंत्री साहेब यांनी पण तुमच्या शाळेला भेट दिली, म्हणून आम्हाला पण वाटलं की तुमची शाळा कशी आहे हे बघण्यासाठी आम्ही थोडं लांबून आलेलो आहोत. तर मग आता तुम्ही आम्हाला तुमची शाळेबद्दल थोडी माहिती द्या. ठीक आहे, आमचं तर कळालंच असेल. सुनील भगवान चौधरी, माझं शिक्षण आहे MSc BEd आणि मी पण एका शाळेला शिकवतो. माझं नाव देवीदास रमाकांत धूम, गाव कोटंबी, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. सगळे सांगायचं. माझे नाव नितीन मनोहर जाधव. आता गावाचं नाव तर काही सांगायचं जमणार नाही. नाव सांगा. माझे नाव हेमराज विठ्ठल गुरव. माझे नाव सचिन विलास पवार. माझे नाव संदीप लक्ष्मण भडांगे. माझे नाव निलेश मनोहर जाधव. माझे नाव निलेश लक्ष्मण भडांगे. माझे नाव गणेश यशवंत भुये. आणि माझे नाव प्रशांत चौधरी. पाठवा राव सांग. माझे नाव राहुल चौधरी. माझे नाव सागर पवार. माझे नाव गौरी वनिता धर्मराज भाई, इयत्ता 5वी. माझे नाव प्रतिज्ञा लक्ष्मण पवार, इयत्ता 5वी. माझे नाव कविता मंदा महेंद्र घारे, इयत्ता 7वी. माझे नाव मोनिका अनिता लक्ष्मण पवार, इयत्ता 5वी. शाळेचे नाव वडरवाड झेडपी स्कूल हिवाळी. माझे नाव सायली मोहन तिरपुरे, इयत्ता 5वी. माझे नाव मेघना श्यामराव गावंडे, इयत्ता 3वी. तुम्ही सर्व ह्याच गावच्या का बाहेरच्या काही आहे? म्हणजे बाहेरगावचे पण शाळेत आहेत. टोटल किती एकूण विद्यार्थी? 60. पहिली ते 7वी पर्यंत का? बालवाडीपासून गाव कोणतं तिचं? खडकमाळ. खडकमाळ आमच्या गावाजवळच आहे. मग म्हणजे ही बालवाडी का सिनियर KG? राहायची व्यवस्था करता का? खोली घेतलेली आहे. इथे खोली माझी मुलगी आहे, मला माझ्या मुलीला राहायची व्यवस्था मग करतात ना, ती भाडा द्यायचा. आता मी याचा उत्तर आधीच कर. परत एक सांगा. 12,395. आता याच्यामध्ये परत माझ्या मनाची संख्या सांगते. परत एक सांगा. 99,999. आता तुम्ही यांची बेरीज कधी ह्याच उत्तर आहे? 8 आणि 5 13 13 आणि 4 17 17 आणि 26 26 2 9 18 15 15 24 9 18 19 20 21 22 23 9 18 22 25 25 हे सरांनी तुम्हाला कोणत्या याची पद्धतीने शिकवलं? अगोदरच उत्तर लिहायचं, संख्या सांगली का 5 अंकी? ही
तुम्ही संख्या सांगितलेली होती याच्यामध्ये मी त्याचं आधीच उत्तर असं काढलं की हा एकक स्थानचा अंक आहे, याच्यामधून मी 2 मायनस केले. 8तून 2 गेल्यावर किती होतात? 6. ते मी इथे लिहून घेतले आणि इथे ज्या पुढच्या होत्या 2524 त्या संख्या इथे लिहून घेतल्या आणि इथे जे -2 केले होते ते इथे प्लस केले. मग तुम्ही ती तुझी जी संख्या घेतली तू बरोबर ना, त्याच्यामध्ये हिशोबाने घ्यायची. मग आता तुम्ही संख्या सांगितलेली होती अशी मी त्याच्यामध्ये संख्या घेतली की त्यांची बेरीज 9 यायला पाहिजे. एकामध्ये किती मिळाल्या ती मागे पुढे जरी असे अंक राहिले तरी चालतील का? पण त्यांची बेरीज 9 झाली पाहिजे. हा, म्हणजे जी वरची आपली संख्या आणि ती त्यांनी लिहिलेली प्रत्येकाची 9 यायला पाहिजे. त्यांची संख्या जी त्यांनी घेतली ती. हा, म्हणजे ही जी वरची आमची संख्या आणि जी तुम्ही लिहिणार त्यांची संख्या मिळून 9 यायला पाहिजे. संख्या सांगितली त्याचं तिने उत्तर असं काढलं की जो एका स्थानचा अंक होता त्याच्यामधून -2 केले, उरले 6 आणि जे पुढच्या संख्या होते तसेच लिहून घेतल्या आणि तो जो मायनस केलेला होता तो इथे प्लस केला आणि ही परत तुमची संख्या घेतली. तिने अशी तिची संख्या घेतली की 2 अंकांची बेरीज 9 येणार अशी संख्या घेतली. ओके, हा नेक्स्ट त्यांनी संख्या सांगितली. हा बाकी करता येईल. सर, एक संख्या मनात ठेव. एक संख्या हा कोणती पण एक संख्या मनात ठेव. हा घेतली. त्याच्यामध्ये 10 प्लस करा आणि -5 करा आणि तुमच्या मनात मध्ये जी संख्या होती ते पण मायनस करा. तुमचं उत्तर 5 आलं ना? हा. पहिल्यांदा मी तुम्हाला 10 प्लस करायला लावले आणि -5. 10तून 5 गेले प्लस मायनस मग 10तून 5 गेले 5. खडू थोडा चेंज करून घे आणि मास्टर आहे. हा परत सांग. हे रिपीट सांग ना. हे तुम्ही एक तुमच्या मनात संख्या घेतली आणि मी 24 तुमच्या मनातली मला संख्या माहित नव्हती आणि मी 10 करायला आले म्हणजे +10 आणि -5. मग प्लस मायनस किती होतात? मायनस मध्ये 10तून 5 गेले 5. मग तुमच्या संख्येचा विचार न करता मी हा बरोबर, म्हणजे ती संख्या नाही मायनस. छान. मी ती पण संख्या मायनस करायला लावली ना. उरला 5 तिचं होतं. तर बघू शकता आपण युट्यूबला जे पाहिलं तर दोन्ही हातांनी अमेरिकेतले किंवा जपानचे मुलं लिहायचे ते आपले आदिवासी भागातील हिवाळी शाळेतले मुलीसुद्धा लिहितात आणि मुलंसुद्धा लिहितात. पण आपल्याला अटेंड करण्यासाठी आज मुली आलेल्या आहेत तर त्या आता आपल्याला दोन्ही हातांनी कसं लिहायचं ते सुद्धा आता सांगतील. छान, टाळ्या वाजवा जरा. तर बघा दोन्ही हातांनी लिहिणं म्हणजे दोन्ही हातांनी सेम असताना एका हाताने 2चा पाडा लिहिला, दुसऱ्या हाताने 3चा पाडा लिहिला. तर डबल घेतल्यानंतर एका हाताने 3चा पाडा लिहिला आणि दुसऱ्या हाताने डायरेक्ट 12चा पाडा लिहिला. तर बघू शकता किती सुंदर असं टेक्निक त्यांनी वापरलेली आहे. आता त्याच्याविषयी पण थोडीशी आपल्याला माहिती देतील मुली.
तर बघू शकता नाव सुद्धा किती सुंदर लिहिले, एका हाताने मराठी तर दुसऱ्या हाताने इंग्लिश मध्ये. तर अशा प्रकारे आपले हे काय आपले अमेरिकेतून किंवा जपानमधून आलेले नाही ते हे सर्व आपले आदिवासी मुली आहेत आणि हे आपली आदिवासी शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे. तर आता पुढचे त्यांच्याकडून जाणून घेऊ. चला दोन हाताने पोरी लिहितात, पाडे पाठ आहेत 1200 पर्यंत वगैरे. मुख्यमंत्री येऊन गेले. तिकडनं आलो जेवारवरून. आता हे हिला भेट द्यायला आलो. आता इथून भेट झाली कमी घरी. ही अभ्यासिका आहे का तुमची? काय ग दीदी? अभ्यासिका आहे का ही? इंग्लिश मध्ये काहीतरी बोलायला. अशा किती भाषा येतात? तर आता ही लिहिलेली हे भाषेचं नाव सांगा. करसू लिपी. तर हे आता यांनी लिहिले ही करसू लिपी. आता बघू दुसरी लिपी. चायनीज का? ही कोणती लिपी? चायनीज. मग तुम्हाला चायनीज वाचता येतं का? अशा कोणत्या कोणत्या भाषा येतात? तर आता पाडे तू कोणता पाडा म्हणणार आहे? आता तर चला आता 112चा पाडा आपल्याला अजून आम्ही एवढे शिकलो अजून आम्हाला 112चा पाडा माहिती नाही. तर आता ही मुलगी आपल्याला 112चा पाडा म्हणणार आहे. तर चालू कर. 112 1 112 112 2 224 112 3 336 112 4 442 112 5 507 112 6 772 112 7 784 112 8 896 112 9 1008 112 10 1120. चला वाजव रे. असे किती पर्यंत पाडे? थँक्स. बेरीज करून म्हणजे आता बघा जर आपल्याला एखादा पायरा पाठांतर करायचं असेल तर जर 24चा करायचा असेल तर 24 प्लस 24 करणार 4 प्लस 24 करणार. गौरीताई उठा ना, उठ ना गौरीताई, उठ ना मग. म्हणजे असं 10 अंक पर्यंत करणार. नंतर मग इकडे साईडला लिहून घेणार 24चा पारा. खाली काहीतरी पडलं थांब. हा पारा लिहून घेतल्यावर आपण त्याच्यावरती बोट ठेवून आणि स्थान पाठांतर करायचा. नंतर दो बंद करून आपलं जे स्थान असतात ना ते पाठांतर करायचे. नंतर लिहून काढायचा. लिहून काढल्यावरती मोठ्याने म्हणायचा. परत दो बंद करायचा आणि आठवायचा. नंतर मग एकमेकांना म्हणून दाखवायचा. तर बघू जर शरा एक असेल ना तर दुसरा पाठांतर करायचा. तर बघू शरा आपल्याला पाढे कोणत्या पद्धतीने पाठांतर करायचे किंवा कोणत्या पद्धतीने लिहायचे. तर सर्वप्रथम सांगितले की हा जो तिने एक्झाम्पल दिले 24चा पाढा, कारण ते 24च्या पुढे गेलेले आहेत. तर तिने एक्झाम्पल दिले कसं लिहायचा कसा. तर तो लिहिता लिहिता ते मनातल्या मनात पाठ पण होतोय. तर अशा प्रकारे पाढे पाठ करतात ते. My name is Kavita Manda Mahindra Ragmare. I am 7th standard student.
My school name is Wonderworld JP School Hiwali. I like my this school. My favorite book Shamchai, written by Sani Guruji. My class teacher name Mr. Keshav Gavit sir. I like my teachers. My sister's name is Leela. ओके. त्यांनी छान अशी माहिती दिली. आता आपण शाळा बघायला जाणार आहोत, कारण जिथे माहिती दिली ते त्यांची अभ्यासिका आहे इतर वेळेस. आणि ही शाळा 24 तास भरते. 24 तास म्हणजे झोपायला काय त्यांना वेळ भेटतो, पण 12 महिने चालू राहते. ही बघू शकता शाळेचा लुक. तर बघू शकता आपण हिवाळी शाळेमध्ये आता एंट्री करणार आहोत. तर चला धावतो मध्ये वर्ग कसे आहेत ते पण धावतो तुम्हाला. तर चला सर्वप्रथम शाळेचा बोर्ड वाचून घ्या. वंडर वर्ल्ड ZP स्कूल हिवाळी बाय. तर अशा प्रकारे बघू शकता एंट्री केले. शाळेला कोण कोणी भेट दिलेली आहे तर बघा आपले मुख्यमंत्री साहेब सुद्धा इथे शाळेमध्ये येऊन गेलेले आहेत. एंट्री गेट आणि आलेला आपल्या आदिवासी दैवत वीर बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बघू शकता मुलांचे कॉम्प्युटर रूम आणि वर्ग. कितीला आहे बाळा तुम्ही? कितीला आहे? बालवाडी. बालवाडीच म्हणजे इथं भरते. तुझा पाडा कितवा चाललाय? किती रे? 27चा पाडा चालू आहे बालवाडीत. बालवाडीत आहे. 27चा पाडा तुला लिहितो येतं लिहिता तुला. तर बघू शकता बालवाडीची मुलं सुद्धा 27चा पाडा लिहितात. बालवाडी इकडे बालवाडीचे कोण कोण आहेत? आतवरती करा. बालवाडी वर्गातले किती का पाडा? किती? 85चा सुरू आहे. 85चा 84 पर्यंत क्लिअर. येतात 84 पर्यंत क्लिअर आहे. बरं येतो ना जरा फिरून मग. विचारा. हो हो. एकूण किती विद्यार्थी आहेत समजा बालवाडी ते किती? 7वी पर्यंत का? 55 आहेत. तर मुलांची तुम्हाला भेट घालतो. तर बघू शकता इथं काय हे आहे प्रोजेक्ट रूम आहे. प्रोजेक्ट रूम का? नवीन पोरं आले तर बघू शकता नाही का त्यांना खेळायचे साहित्य अगोदर खेळण्यासाठी. जे नवीन पोरं ऍडमिशन घेतात सर्वप्रथम जे त्यांना इथून त्यांना शिक्षण दिलं जातं. सर्वप्रथम प्रोजेक्ट. तर थांबतर प्रोजेक्टमध्ये समजा त्यांचे खेळणे चेंडू बॉल, व्हॉलीबॉल, बॅट. तर बघू शकता. आणि तर बघू शकता हे विद्यार्थी आपल्याला धावतात करून. तर हे बघू शकता आपली बोली भाषा आणि व प्रमाण म्हणजे आणि तो दरवाजाचा उपयोग. आणि इकडे सुद्धा बघा भाषेतील शब्द आपण आपल्या भाषेत निजतू तर ते भाषेचा अर्थ काय होतो? तो झोपतोय. आता बघा जर आपण हा ओपन केला ना तर ब्लॅक बोर्ड तयार. जर आपण हा बंद केल्यावर ब्लॅक बोर्ड तयार होतो. आणि त्याचा ब्लॅक बोर्ड दरवाजा दोन कामाला उपयोग होतो. ब्लॅक बोर्ड आणि दरवाजा पण त्याचे प्रमाण पण देतो ना आपल्याला. बोली भाषा व प्रमाण भाषेतील शब्द. चल तर एकदम खूप असं छान. जर इथे एक वर्ग बसला ना तर मग तिकडे पण एक वर्ग तिकडे पण बनतो. एक ब्लॅक बोर्ड मुळे. आणि हा कोणता वर्ग आहे? प्रोजेक्ट रूम. मला संख्या सांगा 4 अंकी. हा सांग संदीप 4 अंकी संख्या सांग. 2204.
चांगला ते 2200 बरं ते झालं. हा 4 अंकी तो सांगतो. 2204. 2204. ठीक आहे 404. 2404. हा सगळा सांगला अजून काय ते सांगला 5332. हा ते सांगू त्याची इच्छा पूर्ण होते ना. 32. नाही खाली माझी संख्या हा तिकडे बाकी परत एक संख्या सांगा. नाही तू म्हणाली ना आता तुझी मनाची राहिली तू दिली ना ती लिहिली ना. परत एक सांगायची. असं सांग हा. घे मग 8332. आता याची बेरीज न करता उत्तर काय असते? 2. तर बघू शकता. किती किती असेल रे तू कितीला आहे? तिसरीला आहे. उत्तर एकदम बरोबर आहे. आम्हाला त्या मुलींनी दिलं उत्तर तिने अगोदरच लिहून ठेवलं तर. ते पण तसंच आहे. हा ते पण तसं आहे. फक्त त्यांनी असं केलं फक्त काय केलं तुम्ही दुसरी भाषा आम्हाला आधी शिकवलं. आपण इथे 32 संख्येमध्ये -2 केले पण इथे शेवटी त्यांनी केलं -2 आणि बेरीज न असं का बरं का बरं मग अशी 5 अंकी घेतली तर प्रत्येकाचा डोका जरा वेगळा वेगळा ते लावतात. 5 अंकी घेतली तर 2 वजा केला होता. सांग कोणतं हे वाचनालय का? हा वाचनालयाविषयी थोडी माहिती दे. वाचनालयामध्ये तुम्ही किती तास किती वेळ अभ्यास करायला येता? इथं कोणकोणते पुस्तकं आहे ते? हा का डेटचे पण येतात इथं अभ्यासाला? तर बघू शकता वाचनालय सर्वांसाठी आहे. D.Ed, B.Ed, 10वी 12वी सर्वांसाठीच आहे ना हे. तर बघू इथं गावातले सुद्धा मुले आहेत अशी 10वी 12वीची येते ना अभ्यासाला. तर हे वाचनालय तर बघू शकता शाळेसाठी खूप 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 म्हणजे खूप छान पाडे वगैरे. चालू कर केलं ना दोन्ही हाताने लिहायचं पाठीवर पूर्ण लिहून काढायचे. ते झाल्यावर मुलांची नावे मुलांची नावे किंवा कापा करायची. दोन्ही हाताने लिहायचं झालं. आणि इंग्रजी शिकवायला एकच सर तुम्हाला आहे का? 2 आहे का? इंग्रजी गेले काय? हा बरं इंग्रजी शिकवता ना? तर इंग्रजी तुम्ही काय काय शिकताय? तर तुम्हाला दर दिवशी भेटायला इथं किती लोक येतात? दर दिवशी तरी येतच ना भेटायला? म्हणजे आम्हाला माहित नाही ना तर आम्ही पण शनिवार रविवार आम्हाला माहित नाही. आम्ही काय केलं आम्हाला सुट्टी होती बरोबर. आमच्याकडे आज सुट्टी सर्वांना म्हणून आज आम्ही झालो असतो. आमच्याकडे कसे आहे आमच्याकडे सकाळी शाळा आता 7:30 वाजता शाळा भरते 11 वाजता सुटते. एवढी शाळा राहते आमची. 11 वाजेपासून मुलांचा अभ्यास किंवा खेळ
हा आता सकाळची. आणि त्याच्या अगोदर जी शाळा आमची होती ते आमच्या जिल्हा परिषद शाळा 10:30ला भरायची, संध्याकाळी 5 वाजता सुटायची. आता उन्हाळ्यामध्ये काय आहे 7:30 किंवा 7ला भरते, 11 साडे11ला सुट्टी होती. उन्हाळ्यामध्ये मुलं गरम होतं ना म्हणून राहत नाही, एवढी आमची शाळा होते. म्हणून आज आम्ही भेट दिली. स्टॉप करते. तर त्या गोष्टी तर सगळं हे विजिट प्रत्येकाला वैयक्तिक टीचिंग, बालवाडीच्या मुलाला प्रत्येकाला टीचिंग, तर हे केलेलं आहे, तो मार्ग काढलेला आहे. माझा छोटा भाऊ हे सगळं ऑनलाईन काम करतोय, बाहेरचे काम तो सांभाळल्यामुळे मला हे मधलं मॅनेजमेंट सगळं करता येतं. ही जमीन सर जिल्हा परिषद शाळा आहे. नाही पैसे नाही, शासन यांचे ऍडमिशन फी नसते. ते बाहेर नका थांबा रे, ऍडमिशन फी नसते. यांचा मोफत प्रवेश, यांना 2 गणवेश आणि 1 वेळचं जेवण शासनामार्फत मिळते. नाही ते नाही शासन नाही, खाजगीरित्या एकदा त्या महिला ज्या 3 काम करतात त्यांना पेमेंट मिळतो का? हा पेमेंट ते प्रत्येक जिल्हा परिषदेला असताना काय जिल्हा परिषद देते का म्हटलं असं? तुमचा एक परिचय आम्हाला परिचय द्या. कोणत्या एखाद्या संस्थेकडे आहे का कसं? नाही आम्ही संस्था वगैरे नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल माहिती मिळाली आम्हाला एका सोर्स तर्फे, त्याच्याकरता आम्ही त्यांना भेटायला आलो, त्यांचं अभिनंदन करायला आलो. बाकी आमचा दुसरा आणि काही हेतू नाही. बाकी आमचा उद्देश काहीच नाही. मी स्वतः शिक्षक आहे, त्यामुळे मलाही वाटलं की नवीन शाळा आहे, एवढं चांगलं चालू आहे तर काय आहे तिथे बघा. जिल्हा परिषदला आहात का? ही शिक्षिका KMC अंडर होती, कल्याण म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि ह्या प्रोफेसर मॅडम होत्या. मी नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये HOD होते आणि मी PhD केले आदिवासींवरती, धुळे जिल्ह्यातील आदिवासींचा विकास. तर 100 वर्षाचा स्पॅन घेतलेला आहे मी, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर, असं 50 वर्ष पहिले स्वातंत्र्याच्या आणि नंतर 50 वर्ष स्वातंत्र्यानंतर, असा 100 वर्षाचा तो कालावधी घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण सगळं घेतलेलं आहे मी, म्हणजे त्यांचं सोशल, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कल्चरल ज्याला म्हणतो आपण सांस्कृतिक, त्यांचे सणवार, उत्सव, लग्न समारंभ, हे सगळं मी त्या माझ्या थेसिसमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आदिवासींच्या बद्दल मला जरा थोडंसं हे उत्सुकता पण असते आणि मी काम पण करते. नाशिकला वनवासी कल्याण आश्रम आहे त्यांचं, तिथे मी जाते त्यांच्याकडे, त्यांच्या मीटिंग असतात. आणि आम्ही असं पाड्यावर, कॉलेज रोडला पाड्यावर पण जातो आम्ही, असे डॉक्टर्स वगैरे शिबिर घेतो, हळदी कुंकू समारंभ घेतो, ते मी करते त्यांच्याबरोबर काम. जे PhD वगैरे केले त्याच्यावर तुमचं काही पुस्तक वगैरे आहे का? पुस्तक नाही आहे पण थिसिस आहे. आम्हाला जर ते वाचायचे असले तर कसं काय त्याची उपलब्धता होऊ शकते का? आता ऍक्च्युली तुम्हाला मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीत एक कॉपी त्याची, मग तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता. कारण आता माझ्याकडे 2च कॉपीज आहेत, एक कॉलेजच्या लायब्ररीत मी ठेवणार आहे, अजून ठेवली नाही, आणि एक माझ्या घरी आहे. तर माझी स्वतःची कॉपी, एक तर मला पाहिजेच. पण हे जे तुम्ही एवढी माहिती मिळवली ती आपल्याला तुमचं पेज किंवा मग काही असं किंवा तुम्ही नेटवर नाही, माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे त्याचा, मी माझ्या संपूर्ण थिसिसचा पेन ड्राईव्ह केलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला करू शकता, तुम्ही कॉपी करू शकता. सर्वजण सुरगाण्यात तुम्ही सगळे शिक्षक आहात का? पोलीस आहे. अच्छा. स्वदेश फाउंडेशन एक सुरगाण्याला आम्ही गेलो होतो. स्वदेश फाउंडेशन कलम 24, कलम 31, कलम 31 नाही 31 नाही ग 31 मी दररोज विचारतो 31 आवडीचं मालमत्तेचे सक्तीने संपादन हे 31वे कलम होतं, पण ते आता निरसित केलेलं आहे. 40 कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. 75 कलम 75 मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी. कलम 79 संसदेची रचना.
या 3 गोष्टी आहेत टाइम. माणसाचे मूलभूत अधिकार कलम 14, कलम 32 नाही, कलम 32 नाही का, 32 येस बरोबर. मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या आणि संख्या वाचन घे. हे घे संख्या. आता संख्या किती डिजिट वाच. ही संख्या आहे चोपन्न झाड 23 बल 175 75 शंकू 41 वाव 67 मान 50 डिग्री 83 वाव 27 4 32 5 14 पद्दू 25 मे 37 घंटा 62 गुण 83 भाव 50 ताप 35 टूर 43 भवाना 65 ताई 54 कल्प 34 शोध 57 सिद्धी 57 निधी 62 सिद्धी 52 शोक 52 सिद्धी 52 रिद्धी 54 शोक 53 सिद्धी 43 अंग 56 निधी 23 पद्म 61 कलवा 25 कब्जा 32 कोटी 52 लाख 75,347 करा सर्वांनी. मला काही अडचण नाही, फक्त राहण्याचं त्यांनी तुमच्या मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आणि ब्लॉग पण खूप मोठा आहे. तर आता हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येकाने कमेंट करून सांगा शाळा कशी वाटली. वॉटर